उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय, त्यामध्ये असणारी 1 पासून 21 पर्यंतची वचने, आणि या वचनाच्या मध्ये आम्ही पाहणार आहोत की परमेश्वर आपला करार विसरत नाही आणि त्या कराराच्या प्रती माझी काही जबाबदारी आहे. अब्रामासंगती देवबापाने करार केला. तो म्हणाला की मी तुझ्या 4थ्या पिढीचे लोक नक्कीच परत कनानामध्ये आणेन आणि 4थ्या पिढीचे लोक कनान देशामध्ये येईपर्यंत मी कनान देश समृद्धीने भरेन. अब्राम म्हणाला की कशावरून घडेल? त्यावेळेस देव म्हणाला, आकाशातील ताऱ्याकडे पहा, तुला मोजता येत असेल तर मोज. आजच्या घडीला, आज दिनांक 21 जून 2026, आजच्या दिवशी जगाची लोकसंख्या 830 कोटी एवढी आहे. त्यामध्ये भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे. दररोज जगामध्ये 3,63,000 लोक जन्माला येतात आणि दररोज 1,74,000 लोक मरतात. पण हे जिथं दृष्टीच पडत आहे तिथली मोजदाद आहे. जंगलामध्ये असणारे जन्मणारे लोक, मरणारे लोक, डोंगर दऱ्यामध्ये असणारे लोक, जन्मणारे मरणारे, याची गणना होत नाही, म्हणजे मोजदाद करता येत नाही. आणि अब्राम म्हणाला देवाला, हे कशावर घडून येईल? तर देव म्हणाला, बघ मी तुझ्यासाठी एक करार करत आहे. आमेन. आणि त्यातलं वचन 9 आम्हाला सांगत आहे, उत्पत्ती 15:9. परमेश्वर म्हणाला, यासाठी तू 3 वर्षाचे एक कालवड घे, 3 वर्षाची एक शेळी घे, 3 वर्षाचा एक एडका घे, तू एक होल्याचं पिलू घे आणि एक पारव्याचं पिलू घे. आमेन. देवाच्या सद्गणानो, मी आपलं लक्ष वेधत आहे ह्या 5 गोष्टीकडे. परमेश्वर म्हणाला अब्रामाला, 3 वर्षाचे एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एडका घे, म्हणजे 3 प्राणी आणि 2 पक्षी घे, एक होल्याचं पिलू आणि एक पारव्याचं पिलू. देव म्हणाला की ते तू मधोमध चिर, प्राणी चिरून ठेव. पण पक्षी जे त्याने पक्षी चिरले नाहीत, त्याची मान मुरगाळली आणि ती ठेवली. 3 वर्षाची कालवड जी आहे, त्या कालवडीचे काही गुणधर्म आहेत आणि देवाची ती इच्छा आहे, विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने कालवडीच्या गुणधर्मापासून बाजूला यावे. आमेन. कालवड जी गाईचं पिल्लू आहे, ती 3 वर्षाची आहे. ती कालवड आपल्या धन्याचं बंधन झुगारून टाकते. ती गोठ्यामध्ये राहत नाही. जेवढं बाहेर ती सोडते तेव्हा ती अशी हुंदडायला बघते, उधळायला बघते. तिला ते ओझ नको वाटतं. आणि विश्वासणाऱ्या संतगणांना बऱ्याच वेळेला देवाचं वचन, देवाच्या आज्ञा, देवाचे नियम हे झुगारायला आवडतं, पाहायला आवडत नाही. आमेन. कालवड ही मालकाच्या हातातून सुटून इकडे तिकडे स्वैर वातावरणामध्ये पळायला बघते. विश्वासणारा सुद्धा देवाच्या वचनापासून बहकून, देवाच्या मंदिरापासून बहकून, देवाच्या मंदिरापासून बहकून फिरायला त्याला आवडतं. कितीतरी तरुण मुलं या जगामध्ये चर्चमध्ये बसायला त्यांना आवडत नाही. कितीतरी तरुण लोकांना वचन वाचायला आवडत नाही. माझ्या मनाप्रमाणे मी राहील. कालवड म्हणते, माझ्या मनाप्रमाणे मी राहील. मला जू नको आहे, मला मालकाचं नियम नको आहे. कितीतरी लोक, विश्वासारे लोक मंदिरामध्ये बसायला आवडत नाही, उपासामध्ये जायला आवडत नाही, प्रार्थनेमध्ये जायला आवडत नाही. कितीतरी लोकांना गुडघ्यावरती यायला आवडत नाही. आमेन. आणि म्हणून जर आमच्यामध्ये आजच्या घडीला कालवडीचे गुण असतील तर आम्ही ते कालवडीचे गुण काढून टाकू आणि देवाच्या समीप लीन आणि नम्र होऊ. तो देव त्याचा केलेला करार आठवितो आणि आम्हाला आशीर्वादित करतो. आमेन. आशीर्वादाच्या छताखाली आम्ही राहावेत, आशीर्वादाच्या निगराणीखाली आम्ही राहावेत, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलं, आम्हाला वेगळं केलं आहे. त्या वेगळेपणामध्ये आम्ही जगूयात. कालवडीच्या गुणधर्मापासून आम्ही बाजूला येऊ. दुसरा जो प्राणी आहे तो म्हणजे शेळी. तुम्ही सगळेजण खेड्यापाड्यामध्ये राहणारे आम्ही आहोत. आणि शेळी जी आहे, ते शेळीचं चालणं तुम्ही बघा, ती ताट मानेनं मान हलवत हलवत अशी चालते. मेंढरू जे आहे ते मेंढराची मान खाली असते आणि ते खाली पाहून चालतं. पण शेळी जी आहे ती ताट मानेनं असते. आणि ती सुद्धा मालकाचं जे
बंधन आहे ती झुगारते. शेळी जात असताना धनगर तिच्या पाठीमागे असतो, मेंढर जात असताना धनगर मेंढराच्या पुढे असतो. जिकडे मेंढपाळ चाललाय त्याच्या पाठीमागून मेंढर जातात, पण शेळी तसं ऐकत नाही. म्हणून ते मेंढर जे आहे ते मेंढराच्या पेक्षा शेळीच्या पाठीमागे मेंढपाळ राहतो. शेळी जात असताना इकडच्या वेळेला काही हिरवं दिसलं तर तिथं घुसण्याचा प्रयत्न करते. त्याला जरी कुंपण असलं पाय उंच करते आणि ती तोडण्याचा प्रयत्न करते. फार चावाट आहे शेळी. आमेन. शेळी फार चावाट आहे. जरी चुकलं म्हणून मालकाने तिला एखादा रट्टा मारला तर ती तेवढ्या पुरतं शांत राहते आणि पुढे गेले म्हटलं आणि पुन्हा ती दुसऱ्याच्या पिकात जाण्याचा प्रयत्न करते. इस्रायल लोक हे या प्रकारचे लोक आहेत. इस्रायल लोक हे या प्रकारचे लोक आहेत. देवाच्या सदानो कितीतरी वेळेला परमेश्वर देवापासून इस्रायल लोक बहकून गेले, बाजूला गेले. आम्ही जास्त पाहतो की परमेश्वर देवा त्यांना मिस्रातून बाहेर काढल्यानंतर गणनाचं पुस्तक 21 अध्याय वचन 5 ते 6 मध्ये इस्रायल लोक म्हणाले मोशेला, मोशे आम्ही तिकडे मिसर देशामध्ये होतो, मटणाच्या भांड्याच्या जवळ बसून आम्ही मटण खात होतो. तिथे आम्हाला चांगले कांदे मिळायचे, तिथे चांगला लसूण होता, भाजीपाला होता. आठवण आली, अरे तुम्ही दास्यात होता, गुलामगिरीत होता, लाचारीत होता, ते विसरून ज्या देवाने तुम्हाला मोकळीकता दिली आहे तिथं राहायचं बाजूला सोडून ते लोक देवाच्या विरुद्ध कुरकुर करायला लागले, मोशेच्या विरुद्ध कुरकुर करायला लागले. आणि ते लोक नेहमी नेहमी दोष देत राहिले. देवाच्या सदानो अरण्यामध्ये असताना इस्रायल लोकांनी देवाच्या विरुद्ध बडबड केली आणि देवाने आज्ञा साप पाठवली. साप आले, त्याला चावले, लोक मरायला लागले. जास्त मरणाऱ्यांची संख्या वाढायला लागली. त्यास पुन्हा इस्रायल लोक मोशेकडे आले आणि मोशेला म्हणाले, मोशे काय कर, मध्यस्थी कर. तो संदेष्टा तो गुडघ्यावरती आला, प्रार्थना केली. ऐका देवाच्या सद्गुणानं, मोशेनं मोशेचं काम केलं. देव म्हणाला मोशेला, हे जर मरत आहेत, पश्चाताप करत आहेत, तर पितेचा साप तयार कर, तो झेंड्याच्या काठीवरती कर आणि ती काठी अशी उंच कर, अशी उंच होऊ दे की त्या काठीकडे, त्या सापाकडे पाहून साप चावला मनुष्य जगेल. मरणारा मनुष्य जो साप जमिनीवरती आहे तो चावला तर ते उंच पाहतील आणि उंच पाहिल्यानंतर ते जगतील. आमेन. खाली असणारा साप टाचेला चावला तर लोक मरत आहेत. ते उंच असणाऱ्या त्या सापाकडे पाहतील, ते मरणार नाही, ते जगतील. प्रभू येशू ख्रिस्त तो उंच केला गेला वधस्तंभावरती आणि जे कोणी त्या वधस्तंभाकडे पाहतात आणि विश्वास राखतात ते नक्कीच मरणार नाहीत, सार्वकालिक जीवनामध्ये जातील. आमेन. पहिला आदाम जो आहे त्या पहिल्या आदामाच्या द्वारे मरण या जगामध्ये आलं, पण दुसरा मनुष्य, दुसरा आदाम तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याने मरण म्हटलं जो शेवटचा शत्रू आहे त्याचा नाश केला आणि तुम्हाला मला जीवन दिलं आहे. शेळी जी आहे ती शेळी उंच मानेनं चालते आणि पिकामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते. डोळ्याला दिसणाऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये आणि चवीला असणाऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये धावण्यामध्ये शेळीचा गुणधर्म आहे. आणि आम्ही मनुष्य आहोत, आमच्यामध्ये सुद्धा कदाचित तो गुणधर्म आहे. मोबाईल मध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी पाहत बसावे आणि जिभेला काही चांगलं लागणारं नशा आणणारे काही पदार्थ असतील त्याच्यामध्ये आम्ही धुंद व्हावेत. आज जो संदेश मी आपल्याला देत आहे, जो परमेश्वर आम्हाला अभिवचन देतो, मी तुमच्या सत्य केलेला करार विसरत नाही, त्या अभिवचनामध्ये चालत असताना आमच्या डोळ्याला दिसणाऱ्या जगाच्या सर्व चांगल्या गोष्टीपासून आम्ही बाहेर येऊ. सर्व व्यसनाच्या गोष्टी ज्या आमच्या जिभेला चांगल्या लागतात तिथपासून आम्ही बाजूला येऊ. देव नक्की आम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. 3 वर्षाचे कालवड घे, ती मधोमध चीर. 3 वर्षाची शेळी घे, ती मधोमध चीर. आणि अब्राहमाने ते चिरला आणि 2 तुकडे बाजूला बाजूला ठेवले. आणि तिसरा एक प्राणी त्याला चिरला, तो आहे तो येडका. आम्ही खेड्यात राहणारे लोक आहोत. येडका ज्याची शिंग अशी पिळदार झालेली असतात, तो मजबूत असतो, तो धष्टपुष्ट असतो. शांतपणे जाणारे जे मेंढर आहेत, तो जाता जाता शांत असणाऱ्या मेंढराला ढुशी देतो. येडक्याकडे बघा, चालले शांतपणे, मंडळी चांगली चालू आहे,
देवाचे संतगण देवाच्या वचनामध्ये भरलेले आहेत. असा कोणतरी एक येडका येतो आणि ढुशी देतो. मंडळी तोडण्याचा, विश्वासणाऱ्यांना विश्वासापासून बाजूला नेण्याचा तो प्रयत्न करतो. हा जो मेंढका आहे, हा मेंढका नेहमी दूषित करणारा आहे. आणि हे जे दूषित पण आहे, आम्ही पाहतो गणनाच्या पुस्तकामध्ये अभिराम, कोरह आणि दाथान हे 3 मेंढके इस्रायलामध्ये उभे राहिले आणि या तिघांनी परमेश्वराच्या विरुद्ध खुरखुर केली नेहमीप्रमाणे, मोशेच्या विरुद्ध खुरखुर केली नेहमीप्रमाणे. आणि देव मोशे संगती बोलला. मोशे म्हणाला अभिरामाला, कोरहाला, दाथानाला, उद्या सकाळी तुम्ही निवास मंडपाच्या बाहेर या आणि परमेश्वर देव कोणा संगती बोलतो आणि काय बोलतो ते तुम्ही पहा. कारण तिघे जण म्हणत होते, अभिराम, कोरह, दाथान तिघे जण म्हणत होते मोशेला आणि आरोनाला, तुम्ही काय खूप मोठे आहात काय? तुम्ही आमच्याच भावकीतले आहात, आमच्या संगती वाढलेल्या आहात. देव काय तुमचंच ऐकतो काय? तुम्हालाच अधिकार दिला काय? आम्ही तुमच्या संगती वागायचं काय? तुम्ही म्हणता तसं राहायचं काय? परमेश्वर देव मोशेला म्हणा, सांग त्यांना उद्या सकाळी जमा. सकाळी जमले आणि मोशे म्हणाला, अभिराम, कोरह, दाथान, ऐका, आजचं तुम्हाला येणारं मरण जर साधं मरण आलं तर देव माझ्या बरोबर नाही हे पक्क ठरवा. पण भारीतलं मरण आलं तर मात्र लक्षात ठेवा की देव माझ्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर नाही. तो बोलत आहे मोशे, त्याच्या तोंडचे शब्द संपतात न संपतात तोच परमेश्वराने अभिराम, कोरह, दाथान ते स्वतः आणि त्याचा परिवार आणि त्याचे सगळे जनावर यांच्या जवळची असणारी जी जमीन आहे ती जमीन अशी दुभागली आणि ते सगळे जिवंत त्या पाताळामध्ये गाडले गेले. आमेन. देवाच्या विरुद्ध खुरखुर करणारे, सेवकाच्या विरुद्ध खुरखुर करणारे, याजकाच्या पालकाच्या विरुद्ध खुरखुर करणारे लोक देवाला आवडत नाहीत. आणि तो स्वभाव मेंढक्यामध्ये होता, मेंढक्यामध्ये आहे. आम्ही कालवडीचा गुणधर्म टाळणारे, शेळीचा गुणधर्म टाळणारे आणि मेंढक्याचा गुणधर्म टाळणारे असे आहोत. जसं आम्ही असं राहू त्यावेळेस आशीर्वादाच्या छायेखाली नेण्याचा जो करार आहे त्या कराराचा लाभ आम्हाला घेता येईल. आमेन. ह्या 3 प्राण्यांच्या नंतर 2 पक्षी आम्हाला पाहायला मिळतात. त्यातला पहिला पक्ष आहे तो काय आहे? होला. आणि होला जो आहे त्या होल्याचा रंग असा इटकरी रंगाचा किंवा तांबूस रंगाचा असा, तो दिसायला फार गोड दिसतो. होला जो आहे तो होला शांत स्वभावाचा दिसतो. पण हा जो होला आहे तुम्ही कधी बघा जाऊन, तो सारखी अशी टोच मारतो. आमेन. हालेलुया. दिसायला शांत, बघायला चांगला, पण असा असणारा होला टोच मात्र मारतो. मंडळीमध्ये, विश्वासाऱ्यांच्या मध्ये असे टोच मारणारे लोक जगभर आम्हाला पाहायला मिळतात. जिथं चांगलं चालू आहे त्या ठिकाणी जाऊन टोचून टोचून टोचून, त्याला काय मराठीमध्ये म्हण आहे, टोचून बोलतात किंवा टाकून बोलतात. असं बोलतात की त्या दिवशी ऐकण्याला ते जेवण गोड लागत नाही. आमेन. हालेलुया. होण्याचा स्वभाव जर आमच्यामध्ये असेल, दिसायला खूप साजूक, शांत, नम्र, परंतु टोच मारणारा स्वभाव. चर्च मध्ये असताना फार नम्र, बाहेर गेल्यानंतर हळूच टोच बाहेर काढतो आणि खटाक खटाक खटाक. प्रेज द लॉर्ड. आणि मग आणखी एक पक्षी आम्हाला दिसतो, तो पक्षी म्हणजे पारवा. होला, पारवा आणि कबूतर हे एका वर्गातले असे पक्षी आहेत. जसं कावळा, घार आणि गिधड हे एका वर्गातले पक्षी आहेत, तसं होला आणि पारवा. पारवा त्याला मराठीमध्ये एक शब्द चांगला आहे, पारवाळ. त्याला मराठी शब्द आहे तो पारवाळ. आणि हा जो पारवा शब्द आहे, पारवा पक्षी आहे, तो सुद्धा चांगला आहे. दिसायला निळ्या रंगाचा, फिकट निळ्या रंगाचा, चांगला. पण याच्यामध्ये एक गुणधर्म आहे, पारवा शांत राहत नाही. गुटरगुम 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 गुटरगुम, तिथे जातो गुटरगुम गुटरगुम गुटरगुम, इथे जातो गुटरगुम गुटरगुम, त्या 4-5 जणांमध्ये जातो गुटरगुम गुटरगुम, त्या 7 जणांच्या जातो गुटरगुम.
तो बडबडत राहतो. आमेन. हालेलुया. इथल्या दोघांचं ऐकायचं, तिकडे जाऊन सांगायचं, इथलं ऐकायचं, तिकडे जाऊन सांगायचं. आमेन. हालेलुया. म्हणा गुटरगोम म्हणा ना, सगळे म्हणा गुटरगोम म्हणा सगळे. हा गुटरगोम. आमेन. हालेलुया. परमेश्वर म्हणाला, एक पारवा घे, एक होला घे. 3 जे प्राणी आहेत, कालवड, शेळी आणि मेंढा, हे घे. ते चिरलेले जे प्राणी आहेत, ते चिरलेले प्राणी मधोमध चिरले, 2 बाजूला 2 ठेवले त्याचे तुकडे, ते पुन्हा एक करता येत नाहीत. हॅलो. चिरलेली कालवड 2 तुकडे केल्यानंतर पुन्हा तिला एक करता येत नाही. मेडिकल सायन्स मध्ये सुद्धा एक करता येत नाही, तिला जीवधारी करता येत नाही. असं जर आहे तर आमच्यामध्ये असणारा देवाचा स्वभाव हा विभागून जाऊन दैवी स्वभावाच्या बरोबर मानवी स्वभाव एकत्र करून आम्ही कसं काय एक प्राणी नवीन बनवू शकतो. आमेन. हालेलुया. एक नवीन प्राणी. इथे असताना मी देव 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 आणि बाहेर गेल्यानंतर मग देवाला विसरतो. कसं काय मी नवीन प्राणी बनवू शकतो. मध्ये चिरलेला प्राणी एकदा चिरला आहे तर त्याला टाकून दिला आहे, त्याला सोडलेला आहे. आणि परमेश्वर देवापाने संध्याकाळच्या वेळेला अब्रामाला निद्रा दिली आणि स्वर्गामधून एक अशी आग आली की त्याने त्याचे प्राणी आहे ते संपुष्टात आणले. परमेश्वर देवा म्हणाला, अब्रामा, ज्या भूमीवरती आता तू आहेस, इथून तुझी संतती मी उचलेन, मिस्र देशामध्ये घेऊन जाईल आणि तिथून मी त्याला वापस इथेच आणेल. हालेलुया. देवाच्या सद्गणानं योसेफाच्या द्वारे मिस्रामध्ये गेलेले 70 लोक होते. आता जे 70 लोक आहेत, त्या तिथून 400 वर्षात त्यांना बाहेर काढण्यात आलं. 7.5 लाख इस्रायल पुरुष, त्यांच्या स्त्रिया, त्यांची लेकरं यांची संख्या मोजली नाही. आणि एवढं भलं मोठं बळकट मजबूत राष्ट्र देवाने निर्माण केलं. आमेन. का देव म्हणाला, इथे असणारे कनानी, हित्ती, परिची, यबुशी लोक यांच्यावरती अधिकार गाजवणारे माझे राष्ट्र इकडे येईल. देव तुमच्या आणि माझ्यासाठी करार करतो. तो जे चांगला आहे, मजबूत आहे, ते देण्याची आम्हासाठी तो तयारी करतो. आता ते करत असताना आमची जबाबदारी आहे, आम्ही या 5 प्रकारच्या गोष्टी सोडून द्याव्यात. कालवडीचा स्वभाव सोडावा, शेळीचा उर्मटपणाचा स्वभाव सोडावा, मेंढक्याचा दृष्टी देण्याचा स्वभाव सोडावा, होल्याचा टोची मारण्याचा स्वभाव सोडावा आणि पारव्याचा एकमेकांना जी चाहडी करण्याचा स्वभाव आहे तो सोडावा. त्याद्वारे देव आम्हाला नक्कीच आशीर्वाद करतो देवाच्या सद्गुणानं. आणि मग ज्यावेळेस अब्रामाला हे सांगण्यात आलं, बाहेर अब्रामाला जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेस अब्राम म्हणाला की होय परशापा, मी त्याप्रमाणे जातो. नक्कीच नक्कीच या वचनाच्या द्वारे देव आम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. प्रार्थना करूयात. प्रार्थना करू. आपल्या जागेवरती बळावू. सामर्थ्यशाली देवा, गौरवशाली प्रभू, जो करार तू अब्रामा संगती केला, जो करार तू इसाका संगती केलास, जो करार तू याकोबा संगती केलास, त्या कराराचे आम्हीही पायिक आहोत. त्या कराराचे आम्हीही पायिक आहोत माझ्या राजा. आणि आजच्या वचनास अनुसरून आम्ही त्या आशीर्वादाच्या छताखाली येण्यासाठी, त्या करारामध्ये टिकून राहण्यासाठी म्हणून कालवडीचा असणारा उर्मटपणाचा गुणधर्म आमच्यामध्ये काढून टाक. आणि शेळीमध्ये असणारा ताटमानेचा स्वभाव तो आमच्यामधून काढून टाक. मेंढ्यामध्ये असणारा जो टक्कर देण्याचा, ढुसी देण्याचा स्वभाव आहे तो काढून टाक. कोल्यामध्ये असणारा टोच मारून इतरांना जखमी करण्याचा स्वभाव तो काढून टाक. आणि पारव्यामध्ये असणारा लावालावी करण्याचा, भांडणे निर्माण करण्याचा, एकमेकाला चाळी करण्याचा जो स्वभाव आहे तो काढून टाक. आणि आम्हाला ख्रिस्ताप्रमाणे परिपूर्ण बनव. ख्रिस्ताप्रमाणे आम्हाला परिपूर्ण बनव. ख्रिस्ताप्रमाणे आम्हाला परिपूर्ण बनव. यासाठी की आम्ही त्या सार्वकालिक जीवनाचे वतनदार व्हावेत, त्या वचनामध्ये यावेत. प्रभू तुझी कृपा होऊ दे अशी आपल्याला विनंती करत आहे. आणि आजचा हा तुझा शब्द तुझ्या संतगणांच्यासाठी नव्याने आशीर्वादाचं दार देणारा, उघडणारा, नव्याने आशीर्वादाचं दार उघडणारा असा होऊ दे. कोणी लज्जित फज्जित राहणार नाही, कोणी दुःखी कशी राहणार नाही. आशीर्वाद देणारा देव तू स्वर्गातून आशीर्वाद करतोस. त्या तुझ्या आरोग्यामध्ये, त्या तुझ्या आरोग्यामध्ये, त्या तुझ्या शांतीमध्ये, त्या तुझ्या आनंदामध्ये यांनी टिकून राहावेत
याच्यापासून पवित्र आत्मा काम करू दे अशी आमचा विनंती करत आहे. आणि जे कोणत्या या ठिकाणी दुःखी अंतकरणात आले असतील, इथून मागे जात असताना ते आनंदित होऊ दे. जर कोणी आजाराने इकडे ग्रस्त आले असतील, ते इथून जात असताना आरोग्यामध्ये बदलू देत, आरोग्यामध्ये बदलू देत. का परमेश्वर देवबाप आम्हाला आरोग्य देतो, परमेश्वर देवबाप आम्हाला आनंद देतो, परमेश्वर देवबाप आम्हाला शांती देतो. ही साक्ष देण्यासाठी तो आम्हाला उभं कर. तर येशू म्हणाला, या पृथ्वीतलावरती मी तुम्हाला माझे साक्षी म्हणून नेमलं आहे. तुम्ही जाऊन साक्ष द्यावी, तुमची साक्ष लोकांनी ऐकावी आणि माझ्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. आमची साक्ष तुला गौरव देणारी, आमची साक्ष तुला आनंदित करणारी, आमची साक्ष अनेकांच्यासाठी चांगलं जीवन जगणारी अशी होऊ दे अशी आमचा विनंती करत आहे. प्रभू तुझं गौरव होऊ दे. तू दिल्या चांगल्या वचनाबद्दल आम्ही आभार मानतो. दिल्या वचनाबद्दल आणि देवा अभिवचनाबद्दल तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आमची रोज काळजी घेऊन आमची समृद्धी चालतो, त्याच्या प्रियाने गोड मागतो. आमेन.